भंडारा जिल्ह्यातील खमारी येथील शेतकरी मनोज बाबूराव समृत यांनी पारंपरिक शेतीला पर्याय शोधत दोडका लागवडीतून यशस्वी प्रयोग साकारला आहे। धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धान, केळी, ऊस आणि हळद यासारखी पिके घेतात। मात्र अवकाळी पाऊस, रोगराई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। याच पार्श्वभूमीवर मनोज समृत यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या 7 एकर शेतीपैकी 1 एकर क्षेत्रात व्हीएनआर कंपनीच्या दोडका पिकाची लागवड केली। या पिकासाठी सुमारे 50,000 रुपयांचा खर्च आला। पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेताभोवती जाळी उभारली, तसेच बांबूच्या सहाय्याने वेलवर्गीय पिकासाठी योग्य व्यवस्था केली। आतापर्यंत दोडक्याच्या 4 तोडण्या झाल्या असून खर्च वजा जाता सुमारे 75,000 रुपयांचा नफा मिळाला आहे। माझे नाव गिरीश पुरुषोत्तम रणदिवे, मी सहाय्यक कृषी अधिकारी खमारी येथे कार्यरत आहे। माझी तिथं 2023 पासून मी तिथं सुमारे काम करतो आहे। तिथं एक भाजीपाल्याचा गट आहे, खूप चांगले शेतकरी आहेत। त्यांचं सुरुवातीला आम्ही भाजीपाला गट उत्पादक शेतकरी म्हणून त्यांची गट तयार करण्यात आलं। त्यानंतर मी त्यांना 2023 पासून भाजीपाला पिकाकडे कसं वळता येईल आणि त्यांना सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं माझ्याकडनं। सुरुवातीला त्यांनी वांगा खूप चांगल्या प्रमाणात लावलेलं होतं। आता त्यांनी जवळपास त्यांच्याकडे आता मनोज समृत यांच्याकडे सुमारे आता 1 एकरवर दोडका पिकाची लागवड केलेली आहे। दोडका पिकाची लागवड करताना सुमारे जून जुलैमध्ये खरीपामध्ये लागवड केली जाते। आता त्यांची लागवड जून महिन्यामध्ये झालेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांना एक भाव भेटत आहे। जवळपास 30 ते 35 रुपये किलोप्रमाणे त्यांना भाव भेटत आहे आणि साधारणतः त्यांचं जवळपास 50 ते 60 हजारापर्यंत त्यांचा दोडका विकून गेलेला आहे। अजून त्यांचं जवळपास 50 ते 60 हजारापर्यंत अजून त्यांचा दोडका चांगला विकू शकतो अशी एक अपेक्षा आहे। आणि जवळपास एक 2 ते 3 महिन्यातलं एक चांगलं क्रॉप आहे आणि एक पर्यायी क्रॉप म्हणून शेतकऱ्यांनी ते लागवड करायला काही हरकत नाही। मनोज बाबूराव समृत आहे। माझ्याकडे 6 ते 7 एकर शेती आहे। 7 एकर शेतीमध्ये मी धान लावत आहे 6 एकटामध्ये आणि 1 एकटामध्ये दोडका पीक घेतलेला आहे। तरी मला तो दोडका पीक व्हीएनआर कंपनीचं लावलं। व्हीएनआर कंपनीमध्ये मला भरपूर उत्पादन मिळालं। 1 एकटामध्ये यायला लावलं तो ती खर्च आपल्याला कमीत कमी 40 ते 50 हजार आले आहे आणि उत्पन्न आता 4 ते 5 तोडे झाले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला 70 ते 80 हजार रुपये मिळाले आहेत आणि बाकी अजून आशा आहे आपल्याला 8व्या महिन्यापर्यंत आपल्याला 2 ते 3 लाख रुपयेपर्यंत प्रॉफिट होईल। मी खमारी येथील रहिवासी आहे आणि माझ्याकडे 2 ते 3 एकर शेती आहे आणि हे आता माझे मनोज समृत हे मामा होते, यांच्याकडून मी शेतीबद्दल थोडी माहिती घेतली दोडक्याबद्दल। त्यांनी सांगितलं मला का अशी लावायची म्हणून, तर त्यांच्याकडून मार्गदर्शनामध्ये मला व्हीएनआर कंपनीचा दोडका त्यांनी सांगितला। ते माझ्या शेतात आले, त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने लागवड करायची। त्यांच्याबरोबर मीनं पण लावला। माझे 2-3 बाजार झाले। मला अर्धा एकरामध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये खर्च आला। त्याच्यामधून मला त्या 3-4 बाजारामध्ये 30 ते 35 हजार रुपये उत्पन्न मिळाला। आता 8व्या महिन्यापर्यंत जवळजवळ तो दोडका चालेल। जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये अजून उत्पन्न होईल त्याच्या। आगामी तोडण्यांमधून आणखी चांगले उत्पादन अपेक्षित असून हंगामाखेर सुमारे 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता शेतीतच नवीन प्रयोग करून यश मिळवता येते हे मनोज समृत यांनी सिद्ध करून दाखवले आहे। त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्ये ही आधुनिक आणि उत्पन्न वाढीच्या शेत पद्धतींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे।